नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक तुलना या घटकावरती चर्चा करणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण तुलना या प्रकरणातले शाब्दिक प्रश्न पाहिले होते। या घटकामध्ये शाब्दिक प्रश्नही आपण पाहणार आहोत आणि काही परीक्षांना आलेले प्रश्न जे वेगळ्या प्रकारचे आपल्याला वाटतात, गोंधळून कन्फ्युजन करतात, आपलं गोंधळ करतात, असे काही प्रश्न आपण इझिली शॉर्टकट मेथडने कसे सोडवता येतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल। हा प्रश्न पहा, एमपीएससी सीसॅट 2019 ला आलेला, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 ला आलेला प्रश्न आहे। प्रश्न आहे, जयचे मांजर एमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा लहान आहे। फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे, जे एमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे। जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजराची जोडी निवडा। आता प्रश्न वाचल्यानंतर आपला गोंधळ होतो बघा। देताना लहान मोठं दिले आणि त्यातून एक कंडिशन दिली की वेगवान आणि आज्ञाधारक, जे मोठे असतील ते वेगवान आहेत, लहान असतील ते आज्ञाधारक आहेत। मग आपल्याला विचारले यातनं सर्वात वेगवान आणि आज्ञाधारक मांजर मालकांची जोडी निवडा। आता बघा, तुम्हाला हे सांगतो, काही सेकंदात त्याचं उत्तर कसं काढायचं शॉर्टकटनं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। ती शॉर्टकट आपल्याला वापरता येते। आपल्याला काय सांगितलं त्यांनी की सर्वात वेगवान, बघा, सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक, वेगवान आणि आज्ञाधारक। मग वेगवान कोण आहेत तर बघा, आकाराने मोठी मांजरे, बघा, मोठी मांजरे वेगवान आहेत आणि लहान मांजरे काय आहेत तर आज्ञाधारक आहेत। म्हणजे वेगवान म्हणजे काय असणार, मोठं, आणि आज्ञाधारक लहान। मग आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे की सर्वात मोठं मांजर असणार ते सर्वात वेगवान असणार। मग सर्वात मोठं, कारण मोठं अंतर आपल्याला माहिती आहे, यातलं सर्वात मोठं मांजर बघा, फिजाचं मोठं आहे, एमीचं मोठं आहे, वेणूचं पहिलं नाव असणार ते वेगवान मांजराचं आणि दुसरं नाव असणार आहे ते आज्ञाधारक मांजराचं, आणि वेगवान मांजर म्हणजेच मोठं मांजर। तर या चार मध्ये कोणाचं सर्वात मोठं मांजर आहे ते आपल्याला बघायचं आहे। बघा, सर्वात मोठं शोधायचे आपण, बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, सर्वात मोठं शोधताना जे लहान आहेत ते कॅन्सल करायचे, जे लहान आहेत ते कॅन्सल करायचे। बघा, आता जयचे मांजर एमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, म्हणजे एमीच्या मांजरापेक्षा कोणीतरी मोठा आहे, म्हणजे एमीचं मांजर सर्वात मोठं नसणार आहे। एमी पहिल्या नावाचा विचार करतोय, पहिल्यांदा एमी कुठं आहे, इथं आहे, तर हा ऑप्शन गेला। एमीचं बघा, एमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, कोणाचं जयचं, म्हणजे एमीच्या मांजरापेक्षा कोणीतरी मोठं आहे, म्हणजे सर्वात मोठं एमीचं नसणार, म्हणजे वेगवान एमीचं मांजर नसणार। त्यानंतर बघा, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा लहान आहे, बघा कोणाचं, जयचं मांजर एमीच्या मांजरापेक्षा मोठं आहे पण जैनीच्या मांजरापेक्षा लहान आहे। जयचंही मांजर कोणापेक्षा तरी लहान आहे, ते सर्वात मोठं नसणार, पण पहिल्यांदा जयचं नाव कुठं दिसत नाही। ठीक आहे, काय हरकत नाही, पुढे बघू। फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढंच आहे, बघा, फिजा आणि वेणू यांच्या मांजरांचा आकार समान आहे। बघा, फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे, जे एमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे। कोणाचं, वेणूचं मांजर, बघा, वेणूचं नाही, फिजाचं मांजर हे आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे, जे एमीच्या मांजरापेक्षा मोठे व जयच्या मांजरापेक्षा लहान आहे। कोणाचं, फिजाचं मांजर हे जयपेक्षा लहान आहे, ते सर्वात मोठं असणार। मग फिजाचं लहान आहे जयपेक्षा, याचा अर्थ वेणूचंही लहान असणार आहे, कारण फिजाचा ऑप्शन गेला आणि हा वेणूचाही ऑप्शन गेला। 3 ऑप्शन शुअरली चुकले तर उरलेला ऑप्शन शुअरली बरोबर असतो। बघा, राज्यसेवा 2019 ला आलेला प्रश्न आहे, 2.5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। काहीच न करता फक्त प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं यातलं उत्तर कोणतं आहे। फक्त आपल्याला बरोबर उत्तर निवडायचं आहे। बरोबर उत्तर जर निवडता नाही आलं तर आपण चुकीची उत्तरं बाहेर फेकू शकतो। सर्व चुकीची उत्तर बाहेर फेकली तर बरोबर उत्तर आपल्याला भेटून जातं। यानंतरचा प्रश्न आहे एसटीआय मुख्य 2016चा। बघा, जेव्हा लैला, लीला, ललिता व लीना या वयानुसार उभ्या राहतात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली उभी राहते, तर लीला शेवट पूर्ण करते। बघा, जी वयाने लहान आहे ती पहिली उभी राहते आणि शेवट पूर्ण करणारी साहजिकच सर्वात मोठी असणार आहे। जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहतात
तेव्हा ललिता सर्वात ठेंगू असल्यामुळे पहिली उभी राहते, तर लीला तिसऱ्या जागी येते. ठीक आहे. दोन्ही रंगात लीना ही दुसऱ्या जागीच येते, तर लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा. आपल्याला काढायचं आहे. आता बघा एकूण व्यक्ती किती आहेत? 1 2 3 4 व्यक्ती आहेत आणि त्या दोन प्रकारे उभ्या राहिल्यात. एक वयानुसार आणि एक उंचीनुसार. वयानुसार त्या कमी पासून जास्तीकडं आणि उंचीनुसार पुन्हा कशा उभ्या राहतात त्या, तर ठेंगू पासून ते उंच पर्यंत. बघा पहिला आपण वयानुसार विचार करू. बघा वयानुसार 1 2 3 आणि 4 असं असेल. तर वयानुसार ज्यावेळी त्या उभ्या राहत आहेत तेव्हा लैला लहान असल्याने सर्वात पहिली लैला सर्वात पहिली उभी राहते आणि शेवट पूर्ण कोण करते? बघा इथं लैला आहे पहिली, ही सर्वात लहान आहे, इकडं लहान येते. बघा आपण तर पहिली उभी राहते आणि लीला शेवट करते. बघा लीला शेवट, ती सर्वात मोठी असेल. त्यानंतर काय म्हटलंय? जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहतात. आता उंचीनुसार पण विचार करू आपण. बघा उंचीनुसार पण 1 2 3 आणि 4. आता बघा उंचीनुसार जेव्हा ते उभे राहतात त्यावेळी काय होते? ललिता सर्वात ठेंगू असल्यामुळे पहिली उभी राहते. इथं ललिता येते. ललिता सर्वात ठेंगू असल्यामुळे पहिली उभी राहते, तर लीला तिसऱ्या जागी येते. तिसऱ्या जागी कोण येते? तर लीला तिसऱ्या जागी येते लीला. आता बघा दोन्ही रंगात लीना ही दुसऱ्या जागीच येते. बघा दोन्ही रंगात लीना ही लीनाची जागा दुसरी आहे. लीना आता राहिले कोणाचं नाव इथं? बघा ललिता. एकच नाव राहिलं, एकच जागा राहिली, तर ललिता आणि इथं असणार ललिता. तर आता प्रश्न काय विचारलाय बघा, तर लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा. आता बघा लहानाकडून मोठ्याकडे गेलंय, इकडे हे या बाजूला लहान आहे आणि इकडे आहे ते मोठं होत गेलेत. तर बघा लीलाच्या शेजारची वयाने लहान व्यक्ती कोण आहे? ललिता. हे उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. उत्तर आलं ललिता. यानंतरचा प्रश्न बघा, सीसॅट 2014 ला आलेला प्रश्न आहे. सांकेतिक तुलनेवर आधारित असणारा प्रश्न आहे. बघा तर इथं आता बघा या चिन्हांना काही विशेष अर्थ दिलेले आहेत. त्या चिन्हांना दिलेले अर्थ काय आहेत ते आपल्याला काढायचे फक्त. बघा आता इथं पी कॉपीराइट क्यू. बघा कॉपीराइटचा अर्थ काय? तर पी हा क्यू पेक्षा लहान नाही. बघा पी हा क्यू पेक्षा लहान नाही म्हणजे तो काय असेल? मोठा असेल किंवा समान असेल. फक्त लहान नाही म्हटलंय म्हणजे तो पी हा क्यू पेक्षा लहान नाही म्हणजे तो मोठा असेल किंवा समान असेल. म्हणजे मोठा किंवा समान, पेक्षा मोठे किंवा समान असा अर्थ येतो कॉपीराइटचा अर्थ हा. त्यानंतर बघा कॉपीराइट पेक्षा मोठे किंवा समान. त्यानंतर स्टारचा अर्थ काय? बघा पी क्यू पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही. बघा पी हा क्यू पेक्षा मोठा नाही किंवा समान नाही म्हणजे तो काय असेल? फक्त लहान असेल. पी हा क्यू पेक्षा मोठा तर नाही आणि समान पण नाही म्हणजे फक्त काय असेल? लहान असेल. मोठा पण नाही आणि समान पण नाही म्हणजे फक्त पी हा क्यू पेक्षा लहान असणार आहे. मग इथं स्टारचा अर्थ झाला पेक्षा लहान. त्यानंतर आहे डॉलर. तर बघा डॉलरचा अर्थ काय सांगितलाय त्यांनी की पी क्यू पेक्षा मोठा नाही. आता मोठा नाही म्हणजे काय असेल? तर लहान किंवा समान. म्हणजे डॉलरचा अर्थ काय झाला? पेक्षा लहान किंवा समान. बघा मोठा नाही फक्त म्हटलंय म्हणजे लहान असू शकतो किंवा समान असू शकतो. त्यानंतर बघा P% क्यूचा अर्थ काय? तर पी हा क्यू पेक्षा मोठा नाही आणि लहान पण नाही. मोठा पण नाही आणि लहान पण नाही म्हणजे बरोबर असणार आहे. म्हणजे पर्सेंटचा अर्थ काय झाला बघा? तर पर्सेंटचा अर्थ झाला इक्वल, बरोबर. आणि आता ऍट द रेट P@Q. पी क्यू पेक्षा लहान नाही किंवा समान नाही, लहान पण नाही आणि समान पण नाही. याचा अर्थ पी काय असणार आहे? क्यू पेक्षा मोठा असणार आहे. तर याचा अर्थ झाला ऍट द रेटचा अर्थ झाला पेक्षा मोठे. आता हे चिन्हांचे अर्थ आपल्याला विधानांमध्ये आणि निष्कर्षामध्ये चेक करायचे. तर बघा आता पहिला आपण विधाने बघू. बघा विधाने
विधाने काय दिले तर एफ चं रिलेशन आय सोबत दिलंय, आय चं बी सोबत दिलंय, बी चं एम सोबत दिलंय आणि एम चं के सोबत. बघा एफ आय बी एम आणि के. बघा एफ आय चं बी सोबत, बी चं एम सोबत आणि एम चं के सोबत. आता बघा एफ आणि आय मध्ये काय दिलंय पर्सेंट दिलंय. पर्सेंटचा अर्थ काय इक्वल, पर्सेंटचा अर्थ इक्वल. त्यानंतर आय आणि बी यांच्यामध्ये ऍट द रेट आहे, आय आणि बी याच्यामध्ये ऍट द रेट. ऍट द रेट म्हणजे काय तर पेक्षा मोठे. त्यानंतर बी आणि एम च्या मध्ये कॉपीराइट दिले. कॉपीराइटचा अर्थ पेक्षा मोठे किंवा समान, पेक्षा मोठे किंवा समान. आणि एम आणि के मध्ये आपल्याला डॉलर दिलेला आहे. डॉलरचा अर्थ काय पेक्षा लहान किंवा समान. मग आता ह्या विधानांवरून पुन्हा आपल्याला निष्कर्षामध्ये सुद्धा, निष्कर्ष जे आहेत त्या निष्कर्षामध्ये सुद्धा संकेताचं चिन्हामध्ये लिहायचं इथं. आणि जे जे निष्कर्ष या विधानांना फॉलो करतात ते बरोबर असतात आणि जे विधानांना फॉलो करत नाहीत ते चुकीचे असतात. बघा पहिला निष्कर्ष के आणि बी मध्ये, के आणि बी पर्सेंट दिले. पर्सेंटचा अर्थ काय आहे बरोबर. दुसरा निष्कर्ष काय आहे बघा तर दुसरा निष्कर्ष आहे के ऍट द रेट बी. तर ऍट द रेटचा अर्थ काय आहे तर पेक्षा मोठे. त्याच्यानंतर तिसरा निष्कर्ष काय आहे बघा, तिसरा निष्कर्ष काय आहे एम आणि एफ स्टार दिले. स्टारचा अर्थ काय आहे पेक्षा लहान. आणि चौथा निष्कर्ष बी स्टार एफ, स्टारचा अर्थ काय आहे पेक्षा लहान. ओके. मग आता बघा के आणि बी मध्ये बघा के आणि बी बरोबर आहे का तर बघा बी आणि के. तुम्हाला आणखी एक सांगतो बघा बी आणि के हे दोघं बरोबर आहेत का बघायचे तर बरोबर दिले त्यांनी के आणि बी. पण आता बघा के आणि बी च्या दरम्यान चिन्ह जे आहेत इथं पेक्षा मोठे आहे, इथं पेक्षा लहान आहे. जर दोन घटकांच्या दरम्यान जर अशी विरुद्ध चिन्ह असतील, विरुद्ध चिन्ह तर विरुद्ध चिन्हाच्या इकडे एक्स असेल आणि इकडे समजा वाय असेल तर एक्स आणि वाय च्या दरम्यान कोणताही निष्कर्ष 100% चुकीचा असतो लक्षात ठेवा. जर अशी विरुद्ध चिन्ह असतील ना तर एक्स आणि वाय समजा एक्स आणि वायच्या मध्ये अशी विरुद्ध चिन्ह आहेत तर या एक्स आणि वाय मधला कोणताही निष्कर्ष 100% चुकीचा असतो. त्यामुळे बघा के आणि बी च्या दरम्यान बघा विरुद्ध चिन्ह आहेत तर बी आणि के मधला कसलाही निष्कर्ष जरी आला तर तो काय असतो चुकीचा असतो. तर पहिला निष्कर्ष 100% चुकीचा, पहिला निष्कर्ष 100% चुकीचा. पुन्हा के आणि बी मधला हाही निष्कर्ष 100% चुकीचा. कारण के आणि बी मधला कोणताही निष्कर्ष 100% चूक असतो लक्षात ठेवा. विरुद्ध चिन्ह आले की निष्कर्ष चुकीचा असतो. त्यानंतर एम पेक्षा लहान म्हणजे एम लेस दॅन एफ असा येतं. तर एम आणि एफ चा आपण विचार करू. एम आणि एफ काय म्हटलंय एफ मोठं सांगितलं त्यांनी एम पेक्षा. आता बघा एम पेक्षा बी मोठं किंवा त्याच्या एवढं असेल आणि बी पेक्षा आय 100% मोठा आहे म्हणजे एम पेक्षा आय मोठा आहे आणि आय आणि एफ हे समान आहेत. इथे एफ घेतलं तर बघा एम पेक्षा एफ हे 100% काय आहे मोठा आहे. तर एम पेक्षा एफ मोठा आहे त्यामुळे तिसरं 100% बरोबर आहे. तिसरा निष्कर्ष बरोबर आहे. एफ हा मोठा आहे बघा, एफ हा एम पेक्षा मोठा आहे. आणि 4 नंबरचा निष्कर्ष काय बघा बी लहान आहे एफ पेक्षा. बघा बी हे एफ पेक्षा तर बघा एफ आणि आय इक्वल असेल तर आय म्हणजेच एफ जर पकडलं तर एफ पेक्षा बी काय आहे लहान आहे. तर बघा एफ पेक्षा बी लहान आहे. चौथा निष्कर्ष बरोबर. तेव्हा फक्त 3 आणि फक्त 4, फक्त 3 आणि 4 हे निष्कर्ष सत्य आहे. ऑप्शन नंबर 3 फक्त 3 आणि 4 सत्य उत्तर. बघा सोपं आहे, अतिशय सोपं आहे. थोडासा अभ्यास केला तर हे या प्रकारचे प्रश्न इझिली सुटून जातात. यानंतरचा प्रश्न आहे वन सेवा पूर्व 2018 ला आलेला बघा आणि हा सांकेतिक तुलनेवर आधारित प्रश्न आहे. प्रश्न कसा असतो तर तुम्हाला इथं डॉलर ऍट द रेट हॅश कॉपीराइट आणि पर्सेंट ही चिन्ह दिलेली आहेत आणि ह्या चिन्हांचे अर्थ पुढे दिलेले आहेत. चिन्हांचे अर्थ म्हणजे यू डॉलर व्ही चा अर्थ यू हा व्ही पेक्षा मोठा नाही. आपण ते बघणार आहोत. यू व्ही पेक्षा मोठा नाही म्हणजे काय असेल तर तो त्याच्यापेक्षा लहान असेल किंवा त्याच्या एवढा असेल. मग ह्या डॉलर या चिन्हाचा अर्थ काय असणार तर ह्या दिलेल्या वाक्यावर आपल्याला डॉलरचं चिन्ह पेक्षा लहान पेक्षा मोठे किंवा त्याच्या बरोबर हे काढायचे आहे.
ओके. आणि त्याच्यानंतर ह्या चिन्हांचे जे अर्थ दिले आहेत त्याच्या खाली एक वाक्य असतं की दिलेल्या माहितीवरून काही विधाने आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष दिले आहेत, तर योग्य निष्कर्षांबाबत पर्याय निवडा. तर हे निष्कर्षांबाबत फक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे, फक्त निष्कर्ष 2च बरोबर आहे, हे निष्कर्ष आहेत. त्यातला फक्त 1 बरोबर आहे, फक्त 2 बरोबर आहे, 1 किंवा 2 बरोबर आहे, 1 किंवा 2 बरोबर आणि 3 बरोबर असे 4 ऑप्शन त्यांनी दिले आहेत. तर बघा सोडवायचं कसं. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना सुरुवातीला दिलेल्या चिन्हांचे अर्थ आपल्याला काढून घ्यावे लागतील. तर बघा डॉलरचा अर्थ मी इथे लिहितो बघा डॉलर. तर डॉलरचा अर्थ काय आहे? यू हा व्ही पेक्षा, यू सुरुवातीला आहे, यू हा व्ही पेक्षा, बघा यू हा व्ही पेक्षा मोठा नाही, म्हणजे तो काय असेल? लहान. मोठा नाही, लहान असेल किंवा त्याच्या एवढा असेल. मग याचा अर्थ झाला पेक्षा लहान किंवा समान, पेक्षा लहान किंवा समान. त्याच्यानंतर बघा डॉलर नंतर ऍट द रेट. ऍट द रेटचा अर्थ काय आहे? बघा यू हा व्ही पेक्षा लहान नाही आणि व्ही ला समान नाही, लहान पण नाही आणि समान पण नाही यू. बघा पहिला दुसऱ्यापेक्षा लहान पण नाही आणि समान पण नाही, लहान पण नाही आणि समान पण नाही, म्हणजे नक्की तो काय असणार आहे? मोठा असणार आहे, म्हणजे पेक्षा मोठे हे चिन्ह. त्याच्यानंतर आहे हॅश. बघा हॅशचा अर्थ काय आहे? यू हा व्ही पेक्षा लहान नाही. बघा लहान नाही म्हणजे तो काय असणार आहे? लहान नाही म्हणजे तो मोठा असणार आहे, पेक्षा मोठे किंवा समान असणार आहे. बघा यू हा व्ही पेक्षा लहान नाही, लहान नाही याचा अर्थ तो त्याच्यापेक्षा मोठा असेल किंवा त्याच्या एवढा असेल, फक्त लहान नाही तो. ओके, म्हणजे पेक्षा मोठा किंवा समान. त्याच्यानंतर कॉपीराइट. बघा कॉपीराइटचा अर्थ काय दिलेला आहे? तर यू हा व्ही पेक्षा मोठा नाही आणि समान नाही, मोठा पण नाही आणि समान पण नाही, म्हणजे तो 100% काय असणार आहे? लहान असणार आहे. आणि शेवटचं दिलंय पर्सेंट. बघा पर्सेंट. तर पर्सेंटचा अर्थ काय आहे? यू हा व्ही पेक्षा लहान नाही आणि व्ही ला समान पण नाही, लहान पण नाही आणि यू हा व्ही पेक्षा लहान नाही आणि व्ही पेक्षा मोठा पण नाही, लहान पण नाही आणि मोठा पण नाही, याचा अर्थ काय असणार आहे? तो समान असणार आहे. तर हे झाले चिन्हांचे अर्थ. आता याच्यावर आपण काय करू? बघा इथं ए चा बी शी विधानांमध्ये बघा ए चं बी शी रिलेशन दिलंय, बी चं एस शी दिलंय, एस चं झेड शी दिलंय आणि झेड चं पी शी दिलंय. मग मी सर्वच्या सर्व विधान आहेत ती एका लाईन मध्ये मांडून घेतो, म्हणजे ए चं बी सोबत रिलेशन दिलेलं आहे, त्यानंतर बी चं एस सोबत दिलेलं आहे, एस चं झेड सोबत आणि झेड चं पी सोबत. मग बघा इथं आता ए आणि बी मध्ये विधान बघतोय आपण बरं का, विधान. तर बघा विधानामध्ये ए आणि बी मध्ये काय रिलेशन दिले? बघा हॅश दिले, हॅश. तर हॅश कुठं येतं? हॅशचं काय आहे? तर हॅशचं चिन्ह आहे असलं, पेक्षा मोठे किंवा समान. आता बी आणि एस मध्ये ऍट द रेट दिले, ऍट द रेटचं काय दिलंय? पेक्षा मोठे. त्याच्यानंतर एस आणि झेड मध्ये डॉलर दिले, डॉलरचा अर्थ काय? तर पेक्षा लहान किंवा समान. झेड आणि पी मध्ये पर्सेंट दिले, पर्सेंटचा अर्थ काय आहे? बरोबर. तर ही झाली विधानं. आणि आता मी निष्कर्ष. बघा आता मी निष्कर्ष लिहितो. निष्कर्षामध्ये जे चिन्ह संकेत दिले त्यांची चिन्ह लिहून घेतो. पहिला निष्कर्ष काय आहे? बघा तर पी ऍट द रेट एस. ऍट द रेटचा अर्थ काय आहे? पी पेक्षा मोठे एस, इथं पेक्षा मोठेचं चिन्ह. दुसरा निष्कर्ष काय आहे? तर बघा पी पर्सेंट एस, पी आणि एस मध्ये पर्सेंट आहे, पर्सेंट म्हणजे काय? तर बरोबर चिन्ह, पर्सेंट म्हणजे बरोबर. आणि तिसरा निष्कर्ष बघा, तिसरा निष्कर्ष काय सांगतोय? तर झेड पर्सेंट पी म्हणजे काय? तर झेड आणि पी मध्ये पर्सेंट आहे, पर्सेंट म्हणजे बरोबर. मग आता बघा या विधानांना कोणकोणते निष्कर्ष फॉलो करतायत? जे फॉलो करतायत ते निष्कर्ष बरोबर असतात, जे या विधानांना निष्कर्ष फॉलो करत नाहीत ते चुकीचे असतात. पहिला निष्कर्ष बघा, पी हा एस पेक्षा मोठा आहे. बघूया आपण पी. तर पी बघा आता एस पेक्षा झेड आणि पी हे समान आहेत, म्हणजे समजा मी पी घेतलं तर एस पेक्षा पी मोठा. इथं काय दिलं बघा, एस पेक्षा पी मोठा, पण मोठा असेल किंवा समान पण असेल, मोठा किंवा समान आहे, त्यामुळे आपण याच्याबद्दल 100% सांगू शकत नाही. 100% मोठा आहे म्हणू शकत नाही आपण, त्यामुळे हे चूक आहे. पहिलं बघा. आता दुसरा निष्कर्ष काय? पी इज इक्वल एस. आता बघा पी आणि एस हे समान पण असू शकतायत, समान असू शकतायत, पण नक्की समान आहेत माहित नाही. तर पी हा
एस ला समान पण असेल किंवा पी त्याच्यापेक्षा मोठाही असू शकतो. त्यामुळे याच्याबद्दल नक्की सांगू शकत नाही, नक्की बरोबर आहे हे सांगू शकत नाही. बघा, बरोबर असू शकतो किंवा पी मोठाही असू शकतो, बरोबर किंवा मोठा, म्हणजे तो पी एक तर मोठा असेल किंवा बरोबर. मग ह्या दोन्ही पैकी एक असू शकतं. हे बरोबर असलं तर हे चुकेल आणि हे बरोबर असलं तर हे चुकेल. ओके, बघूया आपण आता. झेड इज इक्वल टू पी. बघा, झेड आणि पी हे मात्र बरोबर आहेत. तिसरं मात्र 100% बरोबर आहे. बघा, तिसरा निष्कर्ष 100% बरोबर निघतोय. आता फक्त एक बरोबर गेलं, फक्त दोन बरोबर गेलं. आता फक्त एक किंवा दोन बरोबर. आता एक किंवा दोन बरोबर आहे, पण तिसरा पण 100% बरोबर आहे ना. मग इथे चौथा ऑप्शन काय बघा, एक किंवा दोन बरोबर. जर याला बरोबर घेतला आपण, पी जर मोठा घेतला, बघा पी हा एस पेक्षा मोठा घेतला तर तो बरोबर नसणार, हे चुकेल. आणि जर याला मी बरोबर घेतला, पी आणि एस जर बरोबर असेल तर तो मोठा नसेल, त्यामुळे हे चुकतंय. त्यामुळं बघा, एक किंवा दोन बरोबर आहे, या दोन्हीपैकी एक बरोबर आहे 100%. या दोन्हीपैकी एक बरोबर आहे आणि तिसरा ऑप्शन 100% बरोबर आहे. तिसरा निष्कर्ष 100% बरोबर आहे. त्यामुळे उत्तर काय येणार, एक किंवा दोन बरोबर आणि तीन बरोबर. तीन हे 100% बरोबर आहे. आणि एक आणि दोनच्या निष्कर्षाच्या बाबतीत काय आहे, तर पहिलं बरोबर असेल तर दुसरं चुकेल आणि दुसरं बरोबर असेल तर पहिलं चुकेल. त्यामुळं या दोघांपैकी एक बरोबर आहे आणि हा तिसरा मात्र 100% बरोबर आहे. त्यामुळे उत्तर येतं ऑप्शन नंबर 4.